प्रत्येक जागी प्रत्येक क्षणी महाराष्ट्र टीव्ही न्यूज। 26 जानेवारी 2017 हा दिवस भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन असून अनेक ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ओम साई मित्र मंडळ व आकर्ष समितीतर्फे बालीनगर दिघा प्रभाग क्रमांक 1 येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। दिघा प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक जगदीश गवते, सलाम बालक ट्रस्टचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंदजी भिडवई तसेच समाजसेवक संजय वर्धमाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। सलाम बालक ट्रस्टचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंदजी भिडवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी स्वच्छता अभियान उत्तम रीतीने राबवत असल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या संदर्भात समाजसेवक संजय वर्धमाने यांनी जनतेला शुभेच्छा देत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। सर्वप्रथम मी आज आपला 26 जानेवारीचा जो मेन उद्देश आहे तो प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे आमचं ओम साई मित्र मंडळ आणि मोरिया ग्रुप गेली 15 ते 20 वर्ष या नगरामध्ये कुठे झेंडावंदनाचा कार्यक्रम होत नव्हता, तो आम्ही या सहकार्यांच्या माध्यमातून सुरू केला आणि त्याला आज एक खूप चांगल्या प्रकारचं एक वळण लागलेलं आहे की जी शाळेतली मुलं कॉलेजची होती ते जात होती झेंडावंदनाला, पण काही नागरिक होते त्यांना झेंडावंदन कशासाठी काही अजूनही माहिती नाही, भारतीय स्वातंत्र्य मिळवून सुद्धा। मग त्याचं कुठेतरी आम्हाला मनाला खंत वाटत होती आणि तो करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम चालू केला आणि त्याला उत्स्फूर्त असं आम्हाला लोकांनी सहकार्य केलं। याच माध्यमातून आज आम्ही या कार्यक्रमाला सलाम बालक ट्रस्ट जी अनाथ मुलांसाठी कार्य करते त्या ट्रस्टचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंदजी भिडवई साहेब यांना या ठिकाणी ध्वजारोहणासाठी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलेलं आहे। त्याचप्रमाणे या नगरामध्ये असंघटित कामगारांसाठी कार्य करणारं आमच्यामध्येच एक असं व्यक्तिमत्व आम्हाला आढळलं। आज त्यांची ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा त्यांनी असा कायदेशीर लढा दिला आणि या मुकुंदमधल्या असंघटित कामगारांना एक न्याय मिळवून दिला। त्यांचाही कुठेतरी यथोचित मान सन्मान ठेवणं आम्हाला गरजेचं वाटलं, त्यामुळे त्यांचाही मान सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना आवर्जून आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या या नवी मुंबईमध्ये स्वच्छतेचं ज्यांनी कार्य करण्याचा आज नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून ज्या कार्य करतात असे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार यांचाही या ठिकाणी आम्ही फुल ना फुलाची पाकळी देऊन सन्मान राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे मंडळ वेळोवेळी कुठे ना कुठे या समाजाचं ऋण फेडण्यासाठी कार्य करत आहे आणि याही पुढे कार्य करत राहील आणि तुमच्या सर्वांची आम्हाला याहीपेक्षा चांगल्या प्रकारे साथ मिळावी अशीच अपेक्षा। सलाम बालक ट्रस्टचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंदजी भिडवई यांनी ट्रस्टची माहिती देत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। ईश्वरनगर वार्ड क्रमांक 1 येथे ओम साई मित्रमंडळाच्या माध्यमाने इथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या दिनाच्या निमित्त समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्य केलेले लोकांचा सत्कार केला जातो। अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम इथे केला जातो आणि त्याच निमित्ताने मिलिंदजी आहेत हे सलाम बालक ट्रस्टचे त्यांचा इथे सन्मान करण्यात आला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आणि आम्हाला अभिमान वाटतो की असे उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात। नगरसेवक जगदीश गवते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आज महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून काही अशा लोक आहेत की जे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही त्यांच्याकडे आणि उदरनिर्वाहाचे साहित्य उदरनिर्वाहाची कुठल्याही एज्युकेशनचं हे नसल्यामुळे त्यांना हे लोक मायग्रेट होऊन येतात। या ठिकाणी मायग्रेट होऊन आल्यानंतर सिटीमध्ये आल्यानंतर यांना काम मिळत नाही। आम्ही आमचे उदाहरण सांगतो की सिटीमध्ये आल्यानंतर हे लोक काय सिग्नलच्या बाजूला बसलेले असतात आणि हे लोक इझी मनी कसा मिळेल आपल्याला हे बघत असतात। आता इझी मनी म्हणून आपण आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे दान देण्याची एक पद्धत आहे, पण आपण दान मला असं वाटतं किंवा आम्ही असं म्हणतो की दान अशा ठिकाणी द्या की ज्या ठिकाणी मुलांना उत्तेजन मिळेल। तुम्ही अशा ठिकाणी खर्च करा की मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करा, तुम्ही त्याच्या जेवणासाठी खर्च करा। आपण ज्यावेळेस मुलाच्या हातावरती 1 रुपया देत असतो त्यावेळेस त्या मुलाला तुम्ही सांगत असता तर तू मागत राहा, आमचा समाज तुम्हाला देत राहील। पण हेच जर कार्य आपण थांबवलं आणि त्या मुलाचं डायरेक्ट शिक्षणासाठी खर्च केला, त्या मुलाच्या डायरेक्ट पुनर्वसनासाठी जर खर्च केला आपण तर ते कार्य मला असं वाटतं चांगलं होईल। या ठिकाणी काय होतं, सिग्नलवरती जर बघितलं तो मुलगा त्या ठिकाणी त्याच्यावरती अक्षरशः म्हणजे बालकामगारच दिसून येते। मुलाचे आई वडील रस्त्यावरती ते सिग्नलला बाजूला बसलेले हे कुठेतरी पत्ते खेळत असतात